पांडुरंग हरी वासुदेव हरी विठ्ठल 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 विठ्ठल. जासु का कारणे देव वेडावला वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला. देव संत सदनी राहिला. जासु का कारणे देव वेडावला वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला. देव संत सदनी राहिला. अगं इथली देवापुढची घंटा कुठे गेली? अगं तुला विचारतोय मी, ती देवापुढची घंटा कुठे आहे? अहो आजच्या जेवणासाठी ना मी रेसिपी बघते मोबाईल मध्ये, तर त्या मोबाईल मधली बाई मला अशी म्हणली की सब मिश्रण एक करके 1 घंटा फ्रीज में रखिए. मग तिथनं उचलून मी फ्रीज मध्ये ठेवलंय. जा घ्या फ्रीज मधनं. अगं 1 घंटा फ्रीज में रखे म्हणजे ती हिंदीत सांगती की 1 घंटा म्हणजे काय, 1 तासभर ती जी मिश्रण तो तयार केलंय का स्वयंपाकाचं ते फ्रीज मध्ये ठेवायला सांगितलंय तुला. आणि तू देवापुढचीच घंटा नेऊन ठेवली आहे फ्रीज मध्ये. सब मिश्रण 1 करके 1 घंटा फ्रीज में रखे. मग तीच म्हणली ना सब मिश्रण एक करके 1 घंटा फ्रीज में रखिए. मग मी ठेवला. अगं हिंदीत सांगते ना ती. मग 1 घंटा म्हणजे 1 तास. कुठं असली अडपट व्हायच्या पाला पडलाय माझ्यासोबत. ऐक ना. काय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. शुभ सकाळ. म्हणजे मी बोलतोय तीच मला रिपीट करते काय तू? नाही, मी गुड मॉर्निंग म्हणते तुम्हाला. होय. मग ती जाऊ दे. आपलं मस्त पैकी सकाळ सकाळ असा कडक मध्ये नुसता मलाई मार्के चहा दे बरं मला. तुमचं तुम्ही करून प्या. तुमचं तुम्ही करून प्या. का? तुम्ही रात्री झोपीत मला शिवी दिल्यात आहे का तुमच्या ध्यानात? मी आणि झोपेत आणि तुला आणि शिव्या आणि का बरं देईन? अहो तुम्ही झोपीत मला शिव्या दिल्या. माझ्या घरच्यांना काय काय म्हणलात तुम्ही? तुझ्या घरच्यांपर्यंत पोचलो मी? हा. अगं ती इतक्या लांब राहतात आणि मी हे तर इतक्या लांब कसं काय झोपीत पोचन त्यांच्यापाशी? हा, झोपीत काय पण होऊ शकतं आहे का नाही? कुठं पण पोचू शकतो माणूस. चंद्रावर पण जातो. 10 रुपयाला गांजा वाढल्यावर माणूस चंद्रावर जातो म्हणते. तोच प्रकार झालाय काय माझ्यासोबत? म्हणजे मी तुझ्या घरच्यांपर्यंत पोचलो काय? तुझ्यापर्यंत ठीक होतं पण घरच्यांपर्यंत? मोकळी दुधाची पिशवी आहे ती कशाला दाखवते मला? कॉफी करून पेले मी, ते दाखवते. कॉफी करून पिली तू? बरं तू कॉफी पी पण मला चहा दे ना मस्त मलाई मार्के दुधाचा. त्याचा कागद माहित नाही आता कुठे गेलाय. हो का इथंच आहे. मस्तपैकी गरम गरम कॉफी केली आणि पेली. चहा करायचा आणि प्यायचा. मी का म्हणून करून पेन तू दे ना. मग बायको कशासाठी केली मी? चहा वगैरे मस्त करून दे ना मला. चल दे. बायको कशासाठी केली तुम्ही माहितीये का? झोपीत शिव्या द्यायसाठी. अगं मी नाही तुला झोपीत शिव्या दिल्या. तुम्ही झोपीत शिव्या दिल्यात मला. तुम्ही झोपीत शिव्या दिल्यात मला. अगं मी झोपीत शिव्या नाही दिल्या तुला. अहो तुम्ही झोपीतच शिव्या दिल्यात मला. अगं मी झोपीत नव्हतोच. मी जाग्यापरीच तुला शिव्या दिल्या. काय? अगं मस्करी केली, टिंगल टावाळी केली. सकाळ सकाळ जरा टिंगल टावाळी केली का नाही, जरा मस्करी केली का नाही, गुड मॉर्निंग थोडंसं हसू वगैरे जरा चेहऱ्यावर आलं ना म्हणजे छान वाटतं ग. म्हणून तुझी थोडी मस्करी केली. तुम्ही जागेपणी शिव्या दिल्यात ना. आता तर चहा देणार नव्हते पण आता जेवाय पण देणार नाही. तुमचं तुम्ही करायचं आणि खायचं. आता स्वयंपाक बी नाही आणि चहा पण नाही. निघा. अगं टिंगल केली मी. अगं काय सकाळ सकाळ गुड मॉर्निंगच्या टायमाला टिंगल टावाळी करून बसलो आणि चहाचं वांद करून बसलो. हिला राग आला वाटतं गड्या. आता हिला जाऊन समजावं लागेल तेव्हा चहा पाणी भेटेल मला. अरे काप का काय लागलं? काय कापलं तुझ्या बोटाला? किती कापलंय? किती रक्त जायला लागलं? हो मला माहिती तुम्हाला लय काळजी आहे मग माझी. मला लय काळजी आहे तुझी.
एक बी रक्ताचा थेंब वाया जाऊ देणार नाही. ऐका तरी, हम्म. मला लय काळजी आहे तुमची, मला माहिती आहे तुम्हाला लय माझी काळजी आहे. पण काय झालंय माहितीये का, काय झालंय? माझ्या हाताला आहे ना हम्म. कापलं नाही, मग मच्छर मारलाय मी. तरी म्हणलं रक्त गाठा लागतंय. मग तुम्ही ऐकूनच घ्या ना, मी सांगते 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 तर मला माझे बुबडे वळायला लागले तुम्हाला बोलताना, पण तुम्हाला काय कळना. अगं पागल डोक्याची बाई, आधी सांगायचं ना मला की मच्छर मारलाय म्हणून. अहो तुम्ही सांगू दिलं का मला? मी सांगते सांगते तुम्ही ऐकून घेतलंय का माझं? येऊन विचारायची पद्धत आहे का नाही, काय करत बसला येऊन. सगळं घाण रक्त लागलं, ते धुवून काढायचे. लय पागल माणूस आहे, कुठे गेले काय माहिती, आता बघावं लागून जाऊन मलाच. सेल्फी घ्या ना आपली. अगं मी काय इथं सेल्फी घेतोय का? नेटवर्क आहे नाही म्हणून नेटवर्क सर्च करतोय. असा मोबाईल धरला नाही की लगेच थोबाड घेऊन येते. बघ इकडे. काय नेटवर्क आहे नाही, मला तर फोन लावायचा आहे अर्जंट. आता काय करू बरं, हिच्या मोबाईल आहे का कसं काय माहिती नेटवर्क. तर ही काय यायची नाही महागारी लगेच. हिला एक लाडीगुडी लावतो. ए इकडे ना, अगं इकडे नाही, आपण सेल्फी घेऊ. इकडे 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 चल चल चल. काय आपण सेल्फी घेऊ ना मस्त पैकी. तुमच्या मोबाईल मध्ये ना? मलाच नाही सेल्फी घ्यायची, काय ना, मी चालले टीव्ही बघायला. सेल्फी घ्यायला ये काय चूक? ते तुझ्या मोबाईलला नेटवर्क आहे का ग? तुम्हाला काय करायचंय माझ्या मोबाईलचं? तुम्हाला वाटलं असं हिला हाणली एक चापट आणि जा म्हणलं आणि परत सेल्फी घ्यायला ये म्हणलं की पळत पळत येईन सेल्फी घ्यायला. मला काय मोबाईल नाही का सेल्फी घ्यायला? अगं मला अर्जंट फोन लावायचा होता ग एक. मग मी काय करू? दे ना तुझा मोबाईल. तुमच्या मोबाईल मध्ये साधं मला तोंड असं बघू दिलं नाही आणि माझा मोबाईल मी तुमच्या हातात देऊ का? काय गरज? ए ती स्पोर्टचा चॅनल लाव ना, मॅच लागली मस्तपैकी. काय 2000 बॅटिंग चालली. मॅचचा चॅनल लाव ना ते स्पोर्टचा. हे असली काय मराठी मालिका बघत असते तू, लाव ना तेवढी. मला हेच बघायचंय आणि मी हेच बघणार, नाही लावणार. काय करता? बघून घेईन. काय? अगं तू जी मालिका लावली ना तीच मी बी मालिका बघन म्हणतोय ग. हा मग बघा गपचिप. हो वा वा, काय मालिका भारी आहेत ना. काय मालिकेचं नाव आहे का या? तुम्हाला काय करायचं? गपचिप बघायचं काम करा. अगं छान आहे ग म्हणून म्हणलं. बा नीट बघ, कालवा करत बसू नको इथं. कोणती मालिका आहे सांग की, दिसतं नाव सांगायला काय जातंय तुझं? अहो तुम्हाला दिसतंय ना, गपचिप बघायचं काम करा ना. कशाला डिस्टर्ब करताय? चांगला शॉट चाललाय, गपचिप बसा. अगं पण मालिकेचं नाव सांगाय काय होतंय तुला? डोकं खात बसू नका. अगं नुसतं मालिकेचं नाव सांग ना, म्हणजे मग मला पण सांगा येईल ही मालिका बघितली म्हणून. मी लई अहो ती भारी. कोण आहे ते बघायचं चाललंय. दिसतंय ना तिचे पाय दिसतात फक्त. ती कोण आहे ते चेहऱ्याला सगळं नकाप लावलेलं आहे. ती उतरवणार तर आज कोण आहे ते बघण्यासाठी खास, माहिती का? बघू द्या जरा, शांत शांत बसा. कोण आहे हे? कोण आहे हे? अगं काढ चेहऱ्यावरच लवकर. कोण असन बरं हे? नुसता हिचा चेहरा दाखवाय 3 दिवस घालवलेत. कोण असन बरं हे? कोण आहे?
अगं कोणी का असं ना काय तुझी बहीण पिढ आहे का कोण नातवाईक आहे तुझी लागली एवढे मन घालून बघायला त्या मालिकेचं नाव सांग म्हणतो ते मालिकेचं नाव सांगा नाही मला. ओ उठायत ना निघा बडबड 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 लावली मागापासून. सिरियल असतं अर्धा तास त्यात तुमची 20 मिनिटाची बडबड का 10 मिनिटं सिरियल बघू का फक्त. बायको अय बायको 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 काय झालं बॉम्बलेला आलेले एवढी दारू का म्हणून पेत असता हो तुम्ही का दारू एवढे पैसे घालवता. अगं तू नाही का ब्युटी पार्लरवर पैसे उद्यायचे असते. अहो मी पार्लरला पैसे उडवते पण कशासाठी उडवते माहिती का कशासाठी? फक्त तुमच्यासाठी उडवते तुमच्यासाठी. माझ्यासाठी काय कारण नाही पार्लरला पैसे उडवायचे. अहो पार्लरला जाऊन मी सुंदर दिसायसाठी तुमच्यासाठी. तुम्ही मला असं म्हणता नाही की तू सुंदर दिसती मला लय आवडती मग घरात बसले पार्लर नाही गेले तर मी कशी दिसन. त्यामुळे मी पार्लरला पैसे घालून येते तुमच्यासाठी मी छान दिसावं म्हणून. अगं मग मी बे दारू तू छान दिसावं म्हणूनच पेट असतोय. मी दारू प्यायल्याशिवाय तू मला छान दिसत नाही कळले का म्हणून मी दारूला पैसे उडवत असतोय.